We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe that we shall overcome someday. That we shall overcome someday. तुम्ही विचार करत असाल की सरांना अचानक काय झालं किंवा सरांना हे गाणं का आठवलं. परिस्थितीच अशी आहे की आपल्याला सगळ्या गोष्टीवर मात करायची आणि पुढे जायचं आहे. तर या अनुषंगानं मला असं वाटलं की हे गीत तुमच्यासमोर सादर करावं. आणि त्याचा एक पुढचा आणखी एक महत्त्वाचा भाग होता की आज आपण पाहणार आहोत की हे भविष्यामध्ये करणार आहे आपण सगळं, बरोबर आहे की नाही. आपल्या देशाचं भविष्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपला जो टॉपिक आहे तो आहे फ्युचर टेन्स, बरोबर आहे का. टू बी फ्युचर टेन्स इन रिलेशन. सो वेलकम बैक इन योर फेवरेट चैनल अरुण कासर सर मैथमेटिक्स एंड इंग्लिश क्लासेस में मैं दिल से आपका हार्दिक स्वागत करता हूं. और चलो आज का जो हमारा टॉपिक है टू बी रिलेशन फ्यूचर टेंस शुरू करते हैं. आई विल नॉट टेक योर मोर टाइम, लेट्स स्टार्ट. ओके, सो नाउ वी were discussing about to be sentences relation. Okay, now I have taken some words. Now I am going to read those words. You listen it carefully. You write down in your notebook. Okay. डॉक्टर म्हणजे वैद्य. इंजिनियर म्हणजे काय होतं, अभियंता, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे टीचर. व्हॉट इज मीन बाय टीचर. टीचर मीन्स शिक्षक. पोलीस मीन्स पोलीस. कलेक्टर मीन्स जिल्हाधिकारी. इन्स्पेक्टर मीन्स निरीक्षक. ऑफिसर मीन्स व्हॉट, अधिकारी. चीफ मिनिस्टर मीन्स व्हॉट, मुख्यमंत्री. प्रेसिडेंट दॅट मीन्स व्हॉट, राष्ट्रपती. and last one word is what, prime minister, that is pantapradan. Okay, so those words we are going to use in to be future. What do you want, generally everyone is asking to you, what do you want to become in your future? That is the general question everyone asking you. So at that time your reply should be what, I want to become a doctor, I want to become engineer, I want to become chief minister, I want to become president, I want to become collector, है ना. तो ये सारे आंसर, ये सारे जवाब आपके होने चाहिए. तो चलो इसी सवालों के जवाब ढूंढते हैं और यूज़ करते हैं दोज वर्ड्स इन अवर सेंटेंसेस. सो लेट्स स्टार्ट. Now here I have taken 4 kinds of sentences that we have already discussed. One is affirmative, negative, interrogative affirmative and interrogative negative. So first sentence is what, I shall be police. I shall be police. मी पोलीस असेल. Okay. Next sentence is negative. What? Negative. So negative sentences we have already discussed in previous few videos. What is the negative sentences? What is the definition of a negative sentences? So negative, because in that sentence, in this sentence we have use of not. बरोबर आहे. या इथे काय केलं आहे आपण, नॉटचा वापर केला आहे, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हणता येईल, नकारार्थी वाक्य. तर काय होईल हे, भविष्यामध्ये आय शॅल बी नॉट पोलीस. आय शॅल बी नॉट पोलीस, मी पोलीस नसेल. चौथा वाक्याचा प्रकार आहे, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. यस और नो टाईप प्रश्न आपण शिकतोय. तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की व्हॉट इज द क्वालिटी और व्हॉट इज द एस और नो टाईप क्वेश्चन. एस और नो टाईप क्वेश्चन शुड बी और मस्ट बी ऑलवेज आस्क बाय हेल्पिंग वर्ब. सो शॉल काय घेतलं आहे आपण या ठिकाणी, हेल्पिंग वर्ब घेतलं आहे. आणि शॉलना आपण काय करतो, प्रश्न विचारतोय. शॅल आय बी पोलीस. शॅल आय बी पोलीस, मी पोलीस असेल का, बरोबर आहे की नाही. शॅल आय बी पोलीस, मी पोलीस असेल का. आणि शेवटचा वाक्य प्रकार आहे आपल्याला इंटेरिगेटिव्ह निगेटिव्ह, कारण त्याच्यामध्ये प्रश्न पण बनवला आहे आपण आणि नॉटचा सुद्धा वापर या ठिकाणी केलेला आहे, बरोबर आहे. मग नॉटचा वापर केला म्हणून आपण याला काय म्हणायचं, प्रश्नार्थक नकारार्थक वाक्य. लक्षात येतं आहे ना. ठीक आहे. तर वाक्य काय होईल, शॅल आय बी नॉट पोलीस. शॅल आय बी नॉट पोलीस म्हणजे मी पोलीस शॅल आय बी नॉट, नॉटचा या ठिकाणी वापर केला आपण. शॅल आय बी नॉट, मी पोलीस. शॅल आय बी नॉट पोलीस, मी पोलीस नसेल का. असेल का झालं, आता नसेल का पण घेतला आपण. या ठिकाणी 4 पद्धतीचे वाक्य अँड वी हॅव अ चार्ट हिअर. तर या ठिकाणी आपण बघितलं की शॅल आय बी नॉट, मी पोलीस नसेल का. शॅल आय बी पोलीस, मी पोलीस असेल का. आय शॅल बी नॉट पोलीस, मी पोलीस नसेल का. आणि पहिलं वाक्य बघितलं होतं आपण, आय शॅल बी पोलीस, मी पोलीस असेल, बरोबर आहे. तर आता या पद्धतीनं दॅट वी हॅव अ चार्ट हिअर. I have prepared chart for you to do practice, and now we are going to substitute the words from this list. We will take a word and make a sentence
framing sentence by using this chart. So let's start. Which word do you like to take? Sir, I would like to collector. I want to become a collector. So what will be the sentences from collector? So we are using collector. Everyone asks you, what do you want to become better in your future? At that time your reply should be, I want to become a collector. I want to become collector. अगर आपको कलेक्टर होना है तो उसके लिए मेहनत भी उतनी करनी पड़ेगी भाई. वैसे तो हम बोलेंगे कि मुझे कलेक्टर बनना है तो मैं कलेक्टर बनूंगा क्या? नहीं. For becoming collector you have to devote your life to study, to hard work, है ना. तो आपको ये आपकी लाइफ जो है वो डिवोट करनी पड़ेगी, तभी आप कलेक्टर बन पाओगे. लेकिन हमें बनने में क्या जाता है, मुझे भविष्य में तो बनना है. चलो ये वर्ड हम क्या करते हैं, यूज़ करते हैं. सो कम विद मी. नाउ आई हैव प्रिपेयर अ चार्ट फॉर यू दॅट वी आर गोइंग टू टेक अ वर्ड दॅट इज कलेक्टर. कलेक्टर म्हणजे काय बघितलं आपण, जिल्हाधिकारी. बरोबर आहे. आता जिल्हाधिकारी या शब्दाचा वापर करून आपल्याला काय बनवायचे आहेत, तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत. काय बनवायचे, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. तर कसं होईल बरं, कोण सांगू शकतं, तुम्हाला सांगता येईल ना. बघा मी करतो त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, माझ्यासोबत करायचं आहे. ठीक आहे, चला बघा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही या ठिकाणी शॉल वापरलं, मग विलचा वापर तरी केव्हा करायचा आहे. शॉल म्हणजे पण असेल होतं, विल म्हणजे सुद्धा असेल होतं. तर या ठिकाणी मी काय करतो बघा, ज्या ठिकाणी मी चार्ट बनवलेला आय आणि वीच्या पुढे काय वापरलं मी, शॉल वापरलं. ठीक आहे. ही, शी, इट आणि दे किंवा नाऊन, इथं आपण काय घेऊ, नाऊनही घेऊ. राम यांच्या पुढे काय वापरायचं आहे आपल्याला, विलचा वापर करायचा आहे. शॉल आणि विल कुठे वापरायचं लक्षात आलं तुमच्या, की आय आणि वी जर सब्जेक्ट असेल, वेन एवर सब्जेक्ट आय अँड वी ॲट दॅट टाईम यू हॅव टू यूज ऑफ वॉट शॅल बी. ओके. अदरवाइज बिफोर और इन फ्रंट ऑफ which subject, he, she, it, they and noun, you have to use compulsory will be. Okay, get it, got it? Okay, let's start. How to use the collector word in the given chart. Okay, come with me. I shall be collector. I shall be collector. मी जिल्हाधिकारी असेल. We shall be collector. आता we म्हणजे काय, आम्ही. shall म्हणजे काय, असेल. कलेक्टर म्हणजे काय, जिल्हाधिकारी. आम्ही जिल्हाधिकारी असेल. बरोबर आहे. लेट्स सी. ही विल बी कलेक्टर. ही विल बी कलेक्टर, तो जिल्हाधिकारी असेल. शी विल बी कलेक्टर, ती जिल्हाधिकारी असेल. इट विल बी कलेक्टर, ते जिल्हाधिकारी असेल. बरोबर आहे. दे विल बी कलेक्टर, ते जिल्हाधिकारी असेल. राम विल बी कलेक्टर, राम जिल्हाधिकारी असेल. श्याम विल बी कलेक्टर, श्याम जिल्हाधिकारी असेल. सीता विल बी कलेक्टर, सीता कलेक्टर असेल किंवा जिल्हाधिकारी असेल. शर्वरी विल बी कलेक्टर, शर्वरी जिल्हाधिकारी असेल. स्वराली विल बी कलेक्टर, स्वराली जिल्हाधिकारी असेल. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, यू कॅन मेक अ डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बाय यूजिंग दोज वर्ड्स दॅट आय हॅव हिअर टेकन कलेक्टर. यू मे टेक any words and you can definitely do practice by using this chart and you will get fluency. Okay, got it? अगर बघा तुम्हाला काही अडचण आहे का, या चार्टचा वापर करायचा. हे शब्द आपण पहिलेच पाठ केलेले. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन वेदर यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. वॉट एवर आय टेल यू टू रीड, टू लर्न इट, at that time you have to learn. Otherwise what will happen, you will forget those words and you want to become you want to be speak in English. It is not possible. बराबर है कि नहीं. अगर आपको करना है, आपको बोलनी है भाषा, आपको इस भाषा के ऊपर कमांड पानी है और आप कम्पिटिटिव एग्ज़ाम में भी सक्सेस पाना चाहते हो, तो भाई आपको मैं जो बोलूँगा वो करना पड़ेगा, है ना. तो चलो बढ़ते हैं नेक्स्ट सेंटेंस की तरफ, दैट इज़ नेगेटिव सेंटेंस. क्या है, नेगेटिव सेंटेंस. दैट मीन्स व्हाट, अ सेंटेंस विच इंक्लूडेड वर्ड्स लाइक एज अ नॉट, नेवर, नन. दो सेंटेंसेस इज कॉल्ड व्हॉट, निगेटिव्ह सेंटेन्सेस. वी हॅव ऑलरेडी डिस्कस. ज्या शब्दामध्ये, ज्या वाक्यामध्ये नॉट, नेवर, नन सारखे शब्द असतात त्या वाक्यांना काय म्हणतो आपण, नकारार्थी वाक्य म्हणतो. चला तर मग आपण काय करू, आता शब्द पण बदलू आणि आपण नकारार्थी वाक्य कसे होतात तेही बघू. आता मी काय करतो, या जागी ऑफिसर घेतो. ऑफिसर म्हणजे काय होतं बरं, ऑफिसर म्हणजे सर अधिकारी. ठीक आहे, तर आपण चेंज करूयात या ठिकाणी. आता मी कलेक्टरच्या जागी काय घेतो, ऑफिसर. प्रत्येकाला वाटतं ना मी ऑफिसर व्हायला पाहिजे बाबा, आहे की नाही. मग तो कोणत्याही विभागाचा अधिकारी असू शकतो. ठीक आहे, चला तर मग आता काय करायचं आपल्याला, ऑफिसर हा शब्द वापरायचा आहे. कम विथ मी. आय शॅल बी ऑफिसर, आय शॅल बी नॉट ऑफिसर. आता आपल्याला नकारार्थी बनवायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं, या नॉटचा सुद्धा वापर या ठिकाणी करायचा आहे. कशाचा, या नॉटचा सुद्धा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. लक्षात राहील. आता बघा,
आय शॅल बी नॉट ऑफिसर. आय शॅल बी नॉट ऑफिसर. मी अधिकारी नसेल. वी शॅल बी नॉट ऑफिसर. आम्ही अधिकारी नसेल. लक्षात येते का तुमच्या? आय शॅल बी घेतलं आपण, वी शॅल बी घेतलं. ही विल बी नॉट ऑफिसर. तो अधिकारी नसेल. शी विल बी नॉट ऑफिसर. ती अधिकारी नसेल. इट विल बी नॉट ऑफिसर. ते अधिकारी नसेल. दे विल बी नॉट ऑफिसर. ते अधिकारी नसेल. राम विल बी नॉट ऑफिसर. राम अधिकारी नसेल. श्याम विल बी नॉट ऑफिसर. श्याम अधिकारी नसेल. अभिनव विल बी नॉट ऑफिसर. अभिनव अधिकारी नसेल. स्वराली विल बी नॉट ऑफिसर. स्वराली अधिकारी नसेल. शर्वरी विल बी नॉट ऑफिसर. शर्वरी अधिकारी नसेल. तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो की आपण खूप छान छान पद्धतीनं वाक्य या ठिकाणी तयार करू शकतो. मला नाही वाटत तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ अ डिफिकल्टी यू मे कमेंट इन द कमेंट बॉक्स. आय विल बी डेफिनेटली रिप्लाय टू युअर कमेंट. सो डोंट फॉरगेट टू मेक कमेंट. ओके. सो I hope that you have understood whatever I teach you about negative sentences. Okay. So shall and will we have already discussed when we have to use of shall and when we have to use of will. है ना. तो चलो बढ़ते हैं नेक्स्ट सेंटेंस की तरफ. दैट इज इंटेरोगेटिव सेंटेंस. इंटेरोगेटिव सेंटेंस प्रश्नार्थक वाक्य है ना. तर चला तर मग आता आपण काय बघितलं होतं? शॅल आय बी पोलीस. शॅल आय बी पोलीस. मी पोलीस असेल का. तर मग आपण आता शब्द चेंज करून घेऊ आणि या चार्टमध्ये आपण तो शब्द ठेवून बघू. कोणता शब्द आवडेल बरं तुम्हाला घ्यायला? तर सर मला आवडेल प्रेसिडेंट घ्यायला. प्रेसिडेंट म्हणजे काय? राष्ट्रपती. कोण आहेत सध्याचे राष्ट्रपती? सध्याचे राष्ट्रपती आहेत आपले सन्माननीय रामनाथ कोविंद. आहे की नाही? लक्षात आहे ना तुमच्या? ठीक आहे. आता घेऊया आपण प्रेसिडेंट. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. तर कसं होईल वाक्य बघा. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्नार्थक वाक्य यासनो टाईप करताना तुम्हाला काय करायचं आहे? हेल्पिंग वर्बनं प्रश्न विचारायचा. आपलं हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? शॅल आणि विल आहे. तर यांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? प्रश्न तयार करायचा आहे. तर प्रश्न कसा तयार होईल बघा. आणि आपल्याला वापरायचं आहे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. ठीक आहे. शॅल आय बी प्रेसिडेंट. शॅल आय बी प्रेसिडेंट. मी राष्ट्रपती असेल का? शॅल वी बी प्रेसिडेंट. आम्ही राष्ट्रपती असेल का? विल ही बी प्रेसिडेंट. तो राष्ट्रपती असेल का? विल शी बी प्रेसिडेंट. ती राष्ट्रपती असेल का? विल इट बी प्रेसिडेंट. ते राष्ट्रपती असेल का? विल दे बी प्रेसिडेंट. ते राष्ट्रपती असेल का? विल राम बी प्रेसिडेंट. राम राष्ट्रपती असेल का? विल श्याम बी प्रेसिडेंट. श्याम राष्ट्रपती असेल का? विल सीता बी प्रेसिडेंट. सीता राष्ट्रपती असेल का? विल स्वराली बी प्रेसिडेंट. स्वराली राष्ट्रपती असेल का? विल शर्वरी बी प्रेसिडेंट. शर्वरी प्रेसिडेंट असेल का किंवा राष्ट्रपती असेल का? विल अभिनव प्रेसिडेंट. अभिनव राष्ट्रपती असेल का? तर ह्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? खूप सारे सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता. खूप सारे. बरोबर आहे की नाही? बट that is the most important thing. You have to do practice. That is the most important condition whether you want to speak in English. अगर आपको अंग्रेजी बोलना है, अंग्रेजी सीखनी है तो प्रैक्टिस करना ये सबसे इम्पोर्टेंट चीज़ है और वो आपको करनी ही होगी. Otherwise you will not get command over this language. Keep in your mind. So now this is the last sentence of this lecture. That is interrogative negative. So let's see how to frame in a future interrogative negative sentence. Let's go. Come with me. Now I am going to take a new word. Which word do you like to take? Which word? Which one? प्राइम मिनिस्टर. ये तो बहुत ही बढ़िया है भाई. प्राइम मिनिस्टर का रोल सबसे इम्पोर्टेंट होता है. जो हमारी लोकशाही है, जो हमारा पार्लियामेंट है, पार्लियामेंट्री जो हमारी सिस्टम है उसमें सबसे इम्पोर्टेंट जो पद होता है वो होता है किसका? प्राइम मिनिस्टर का. बराबर है. प्रथम तो हमारे राष्ट्रपति होते हैं लेकिन जो ऑथोरिटीज़ होती है पूरी किसके पास होती है? प्रधानमंत्री के पास होती है. और हमारे प्रधानमंत्री कौन है? सन्माननीय मोदी जी है. बराबर है. तो चलो बढ़ते हैं. मोदी जी का अगर हम आइडल मानते हैं, किसी भी प्रधानमंत्री को हम आइडल मानते हैं और हमें बनना है आगे चल के, तो हम कैसे बनेंगे? तो चलो देखते हैं. हमारा नेक्स्ट सेंटेंस है इंटेरोगेटिव नेगेटिव सेंटेंस. तो प्रधानमंत्री वो वर्ड्स ले लेते हैं हम. क्या है प्रधानमंत्री? किसे कहते हैं? इंग्लिश में क्या होता है प्रधानमंत्री का मीन? क्या होता है सर? तो प्राइम मिनिस्टर होता है. प्राइम मिनिस्टर. ठीक आहे. प्राइम मिनिस्टर ले लेते. बघा आता आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे. शॅल आय बी नॉट प्राइम मिनिस्टर म्हणजे मी पंतप्रधान नसेल का? शॅल आय बी नॉट प्राइम मिनिस्टर. शॅल आय बी नॉट प्राइम मिनिस्टर. मी पंतप्रधान नसेल का? शॅल वी बी नॉट प्राइम मिनिस्टर.
आम्ही पंतप्रधान नसेल का? विल शी बी नॉट प्राईम मिनिस्टर, ती पंतप्रधान नसेल का? विल ही बी नॉट प्राईम मिनिस्टर, तो पंतप्रधान नसेल का? विल इट बी प्राईम मिनिस्टर, विल इट बी नॉट प्राईम मिनिस्टर, ते पंतप्रधान नसेल का? विल दे बी नॉट प्राईम मिनिस्टर, ते पंतप्रधान नसेल का? विल राम बी नॉट प्राईम मिनिस्टर, राम पंतप्रधान नसेल का? विल श्याम बी नॉट प्राईम मिनिस्टर, श्याम पंतप्रधान नसेल का? विल सीता बी नॉट प्राईम मिनिस्टर, सीता पंतप्रधान नसेल का? विल स्वराली नॉट बी प्राईम मिनिस्टर, स्वराली पंतप्रधान नसेल का? विल शर्वरी नॉट बी प्राईम मिनिस्टर, शर्वरी पंतप्रधान नसेल का? तर तुम्ही खूप छान पद्धतीनं या पद्धतीनं जर कधी तुम्ही सराव केला तर खूप छान पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, वाक्य बोलू शकता. आय हॅव अ गॅरंटीड अबाउट यू दॅट वेन यू डू प्रॅक्टिस, वेन यू यूज दिस चार्ट, वेन यू गो विथ दिस होल video, you will definitely understand whatever I teach you in this video. So I hope that you will definitely. So this is my humble request. Please watch this video till the end. Whether what will happen if you watch this video just starting point or midpoint, at that time you will not get the whole idea about this video. Okay, so this is my humble request. Watch this video till end and get whatever you want about to be relation future. I given you whole information in this video about this sentence. So once again, thanks a lot for watching this video, and please spread this channel amongst your friends and ask to them to subscribe it. Once again, thanks a lot for watching this video. Thank you.